नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय आहे गणित, यामधील आपण बेरीज यामधील स्वाध्याय 9.1 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। बघा, पहिला प्रश्न इथे आपल्याला असा दिलाय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, बेरीज करताना आधी संख्या वाचता येणं खूप गरजेचं आहे। मग ही संख्या किती अंकी आहे, तर 5 अंकी आहे। मग आपल्याला माहिती आहे या तिघांचा आपण ग्रुप करतो आणि हे 1000 10,000, मग 79,999 अधिक 1 बरोबर किती। आता हे उत्तर आपण सहज तोंडी सांगू शकतो। बघा, 79,999 आहे, मग याच्यामध्ये 1 मिळवला तर आपल्याला माहिती आहे याच्यानंतर 80,000 हे उत्तर येणार आहे। कसं ते बघूया। बघा इथे, बघा 79,999 अधिक 1, मग बघा 9 आणि 1 10 हचाला 1, परत 9 आणि 1 10 हचाला 1, 9 आणि 1 10 हचाला 1, 9 आणि 1 10 हचाला 1, 7 आणि 1 8, मग आपलं उत्तर किती आलं, बरोबर 80,000। म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 80,000। बघा, या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, योग्य बेरीज करायची आहे। पुढची पण बघा बेरीज आहे, संख्या वाचूया आपण। 6,854 अधिक 7,811 अधिक 3,963 बरोबर किती। मग इथे बेरीज करून घेऊया आपण। बघा, बेरीज करताना काय करायचे, संख्या एकाखाली एक, 6,854 अधिक 7,811 अधिक 3,963 यांची काय करूया आपण, बेरीज करून घेऊया। बघा, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 6 5 आणि 1 6, 6 आणि 6 12 हचाला आला 1, 8 आणि 8 16, बघा 8 1 8 आणि 16, 8 1 24 आणि 1 25 आणि हा 1 26, यांची बेरीज किती आली, 26। 7 आणि हे 3 10, 10 आणि 6 16, 17 18, मग आपलं उत्तर किती आलं आहे, 18,628। बघा बरं, 18,628 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तिसरा प्रश्न बघा, 10,000 मांडून घेऊया। 10,000 अधिक 1,000 अधिक 1,000 अधिक 999 यांची बेरीज करूया आपण। बघा, 9च्या इथे 9, 9शी 9, 9शी 9, 1शी 1 आणि हा 1शी 1, मग आपलं उत्तर किती आले, 11,999। मग बघा बरं, 11,999 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया, 2500 अधिक 3500 बरोबर 6,000, तर 2,499 अधिक 3,501। आता बघा इथे 2,400, बघा 2,499 अधिक 3,501 ही संख्या आहे। आता आपण काय करूया, यांची बेरीज करूया, आडवी बेरीज करूया, कारण बघा प्रत्येक वेळेस उभी बेरीज करायची नाही, कारण आडवी बेरीज सुद्धा करता आली पाहिजे। मग 9 आणि 1 10, बघा मी मांडते कसं, एककांची बेरीज केले, हे एकक आहे आणि हे पण एकक आहे, एककांची बेरीज 10 आली, मग इथे लिहून घेतलं मी कडेला, हातचा मी 1 पकडला। आता बघा इकडे मी डावीकडच्यांची बेरीज करते, 0 आणि हे 9 आणि हातचा 1 10, मग 9 आणि 1 10, परत 10 आले, परत हातचा 1 आला, इथे हे 5 आणि हे 4 9, 9 आणि 1 हातचा 10, परत हातचाला 1, बघा परत हातचाला 1 आला, हे 3 आणि हे 2 किती झाले, 5 झाले, 5 आणि 1 हातचा 6, मग आपलं उत्तर किती आलं आहे, 6,000 आलं आहे। आता बघा इथे खरं तर बेरीज करायची आपल्याला गरज नव्हती, डायरेक्ट उत्तर हे 6,000 येणारच होतं आपलं, का सांगा बरं। बघा इथे किती आहे, 2,500 आहे, बरोबर आहे, मग इथे 2,499 आहे, म्हणजे ह्याच्यामधला जो 1 आहे, कमी केलेला जो 1 आहे तो फक्त इथे वाढवला आहे, आणि इथे 3500 आहे की नाही, 3,500च आहे, फक्त मग इथला जो 1 कमी केलेला आहे तो इथे घेतला आहे, म्हणजे दोघांची सुद्धा बेरीज कशी येणार आहे, सेमच येणार आहे, म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर काय आपलं 6,000, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया,
4 अंकी लहानात लहान समसंख्या व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती? आता बघा 4 अंकी लहानात लहान समसंख्या, मग 4 अंकी लहानात लहान संख्या, लहान म्हटले की आपल्याला माहिती आहे 1 वर तेवढे शून्य द्यायचे बघा 1000, आणि समसंख्या सांगितलं बाबा शेवटला शून्यच आहे म्हणजे ही समसंख्याच आहे. आता 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या, 4 अंकी सांगितले मोठ्यात मोठी, मग आपण काय करतो, आपण 9 4 वेळा मांडायचे या पद्धतीनं. ठीक आहे, हे 9. आता माझं एक मराठी एक इंग्रजी झालं, सॉरी. आता बघा विषम संख्या, मग इथे 9 हे काय आहेत, विषमच आहेत. मी इथे मांडते बघा 1000 ही 4 अंकी लहानात लहान समसंख्या आणि 9999 ही 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. 9 विषमच आहे म्हणून ही पूर्ण काय झाली, विषम संख्याच झाली. यांची बेरीज सांगितले, मग बेरीज करून घेऊया. 0 अधिक 9 9, 0 9 9 9 आणि 9 आणि 1 10. मग आपलं उत्तर काय आलं 10,999. मग बघा बरं 10,999 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 10,999. पुढचा प्रश्न बघूया. दोन संख्यांमधील फरक 17,529 आहे. त्यातील लहान संख्या 14,613 असल्यास मोठी संख्या कोणती? बघा आधी ह्या प्रश्न आपण समजून घेऊया आणि मग सोडवूया. दोन संख्यांमधील फरक, बघा ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे आणि त्यांच्यामधील काय सांगितलं आहे, फरक सांगितलं आहे. फरक किती आहे, 17,529 हा त्या दोन संख्यांमधील फरक आहे. त्यातली लहान संख्या 14,613 आहे. मला सांगा, आपण मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करतो, म्हणजे लहान संख्या म्हणजे आपल्याला इथली संख्या माहिती आहे. बघा 14,613 ही एक संख्या आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला मोठी संख्या काढायची, म्हणजे आपल्याला ही पहिली संख्या काढायची आहे. आता आपल्याला माहिती आहे की मोठ्या संख्येतून ही छोटी संख्या वजा करायची असते आणि मग त्यावेळेस आपल्याला हे उत्तर भेटतं. मग जर आपल्याला ही संख्या पहिली संख्या काढायची असेल तर बघा हे बरोबर चिन्ह आहे, हे 17,000 बघा इथे 17,529 मध्ये हे वजा आहेत ना, ही संख्या जर इकडे गेली बरोबर चिन्हाच्या पलीकडे तर त्याचं काय होतं, अधिक होतं. मग इथे काय करायचं, अधिक 613. मग यांची बेरीज करूया. मग 9 आणि 3 12, हातचाला 1 2 3 4, 6 आणि 5 11, हातचाला 1 7 8 9 10 11 12, हातचाला 1 आणि 1 2 3. किती आलं उत्तर, 32,142. मग बघा बरं 32,142 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. बघा मग आपल्याला काय करावं लागलं, या दोघांची बेरीज करावी लागली. आता बघा इथे वजाबाकी दिले आणि या दोघांची बेरीज, असं कसं, कारण बघा या दोघांची वजाबाकी आहे. मग वजाबाकीचं उत्तर हे नेहमी छोटं असतं. मग ही पहिली संख्या कशी असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणून मी या दोघांची काय केली, आपण बेरीज केली. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, 5,500 अधिक 4,500 अधिक पाऊणशे बरोबर किती? आता बघा 5,500, 5,500 म्हणजेच किती, 4,250 है की नाही. आणि 4,500, 4,500 म्हणजे किती, 4,500 आणि पाऊणशे म्हणजे 750. मग या सगळ्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. शून्यांची बेरीज 0, 5 आणि 5 10, हातचाला 1, 7 5 12 13 14 15, हातचाला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 9,500. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, बघा छोटीशी माझी चूक झालेली आहे. इथे काय दिले, 5,500 आहे आणि मी इथे काय लिहिले 4,500. म्हणजे इथे काय पाहिजे, 5,500 म्हणजेच काय 5,250 पाहिजे. मग बघा आता ह्या तिघांचीच फक्त बेरीज करूया. 5 आणि 4 9, 9 आणि 1 किती, इथे 10. मग इथे किती आलं उत्तर आपलं, 10,500. मग बघा बरं 10,500 पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 10,500. या प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला संख्या अक्षरामध्ये आणि अंकामध्ये लिहिता येणं खूप गरजेचं आहे आणि अक्षरामधल्या संख्या ओळखता येणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, पुढील उदाहरणात चिन्हांच्या जागी असलेले अंक कोणते? आता बघा इथे आपण बेरीज करायची, बेरीज करून घेऊया. 2 आणि 9 11, हातचाला आला इथे 1. आता 7 आणि 1 8. आता 8च्या पुढे 2 कधी येतात, बघा 7 8 9 10 11 12 आहे की नाही. परत इथे हातचाला आला 1. मग हे किती आहेत, 1 2 3 4. मग इथे लिहून घेऊया आपण 4 अंक, याच्यासाठी 4 अंक. आता बघा 6 आणि 1 7, 7 आणि हा 1 8 बरोबर आहे.
आता बघा इथे 9 आलं पाहिजे ना, मग 4मध्ये किती मिळवल्यावर 9 येतात, तर 5 मिळवल्यावर 9 येतात. मग आता तर आपण या पद्धतीने बेरीज केली. आता बघा स्टारसाठी 5 अंक, मग बघा स्टारसाठी इथे 5 अंक आहे, याच्यासाठी 4 अंक इथे आहे का, नाही आहे. मग इथे बघा याच्यासाठी 4 अंक आणि त्रिकोणासाठी 1 अंक, मग योग्य कोणता आहे, पर्याय क्रमांक 2. परत एकदा बघा स्टारसाठी 5 अंक, स्टारसाठी 5 अंक, भरीव गोलामध्ये आहे त्याच्यासाठी 4 अंक, बरोबर आहे. त्रिकोणासाठी 1 अंक, म्हणून योग्य आहे पर्याय क्रमांक 2. आपल्याला हे प्रश्न या पद्धतीनं सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 3625 लिहून घेऊया लगेचच. 3625 3625 मग 2375 यांची काय करूया, बेरीज करूया. बेरीज सांगितले ना, मग बघा 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 8 9 आणि 1 10, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 3 आणि हे 3 6. आपलं उत्तर किती आलं, 6000. मग 6000 अक्षरामध्ये पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती. आता बघा 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी, मग सर्वात मोठी 5 अंकी. आता हे संख्या बघा, मोठे अंक आधी लिहून घ्यायचे. 4 6 4 3 6 4 2. आता 5 अंकी लिहायचे आहेत, मग अजून ह्याच्यामध्ये 2 अंक कमी आहेत, म्हणून मग हे 2 एक्स्ट्रा. मोठी सांगितलं म्हणून मग 2, मोठं कोण आहे 6, म्हणून मग 2 वेळा 6 अजून मांडून घेतले. आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या, आता याच्यापासूनच बघा 2 2 4 नाही 2 अजून एकदा ना, 4 आणि 6 सर्वात लहान यांची काय सांगितले, बेरीज. 6 आणि 2 8, 4 आणि 4 8, 6 आणि 2 6 7 8 8 8. आपलं उत्तर किती आलं, 88,888. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग या पद्धतीने आपण बेरीज हा अगदी सोपा घटक यामधील स्वाध्याय 9.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.